राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. उद्या म्हणजे 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल, तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 27 जानेवारीलाच अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप करण्यात येईल. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी 1 आणि पंचायत समितीसाठी 1 अशी 2 मतं द्यावी लागणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी सुमारे 940 अर्जांची विक्री झाली. दौंड तालुक्यात सर्वाधिक अर्जांची विक्री झाली असून जिल्हा परिषद गटांसाठी 130 अर्जांची विक्री झाली आहे. पुणे जिल्हा परिषदेत भाजपा विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा मुख्य सामना रंगणार असून काँग्रेस आणि इतर छोटे पक्ष निर्णायक भूमिका बजावू शकतात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समित्यांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 34 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून 1326 अर्जांची विक्री झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षात युतीसाठी चर्चा सुरू असल्याचं अंबादास दानवे यांनी काल सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यामध्ये काल जिल्हा परिषद मतदारसंघासाठी 17 तर पंचायत समितीसाठी 16 अर्ज दाखल झाले आहेत. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 108 तर पंचायत समितीसाठी 143 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 59 गटांसाठी आणि 15 पंचायत समित्यांच्या 118 गटांसाठी ही निवडणूक होत आहे.